आम्ही 12 ऑगस्ट 2026 रोजी परिवहन विभागानं जी नवीन कायद्यामध्ये तरतूद केली त्याची अंमलबजावणी आता आम्ही उद्यापासून सुरुवात करतोय। रोजगार हा मुंबईचा मूळ उद्देश आहे, महाराष्ट्राचा मूळ उद्देश आहे। परिवहन खात्याच्या वतीने जरी कारवाई करण्याची भूमिका आम्ही घेतली तरी कोणाचा रोजगार बुडावा ही आमची भूमिका नाहीये आणि आम्ही दाखवून दिलेलं आहे की 1,65,600 हे अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना आम्ही मराठी शिकवलं। म्हणजे कोणाच्या पोटावर किंवा कोणाच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचा आमचा मुळीच प्रयत्न नाहीये। परंतु शेवटी ही महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची संस्कृती टिकवणं सुद्धा फार गरजेचं आहे आणि म्हणून जे अमराठी रिक्षा टॅक्सी चालक असतील, जे अद्यापपर्यंत त्यांनी ह्या मोहिमेमध्ये भाग घेतला नाही, ह्या अभियानामध्ये भाग घेतला नाही, काही तर रिक्षा टॅक्सी चालकांनी व्हिडिओ प्रकाशित केले। व्हिडिओ प्रकाशित करून आपको जो करना है वो करो, परिवहन मंत्री हम राज्य में मेहनत करेंगे, हम रिक्शा चलाएंगे, हम टैक्सी चलाएंगे, हम पैसा भी कमाएंगे, मगर मराठी नहीं सीखेंगे, मराठी नहीं बोलेंगे। ही मगरुरी किंवा ही मुजोरी जर कोणाची असेल तर त्याला कायद्याच्या कक्षेत राहून उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे उद्यापासून 12 ऑगस्ट 2026 रोजी जो कायदा आम्ही पारित केलेला आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने जर कोणाला व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान येत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची जी मोहीम आहे ती मोहीम आम्ही चालू करणार आहोत। सर्वप्रथम प्रत्येक रिक्षा चालकाला ज्याला मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसेल त्याला नोटीस देणार। 1 महिन्याच्या नोटीसमध्ये जर त्याला व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान आलं नाही तर त्याचं जो बॅज आहे, जे लायसन आहे ते 3 महिन्यापर्यंत निलंबित करण्याच्या सूचना परिवहनच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही दिलेल्या आहेत। परंतु ती वेळ येऊ नये अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे।